राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, विदर्भ युथ ऑर्गनायझेशन आणि सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे अंत्योदया, रीचिंग टू अनरीच थ्रू कम्युनिटी बेस्ड इंटरडिसिप्लिनरी अप्रोच अँड ग्राम चलो अभियान अंडर द पॉझिटिव्ह गायडन्स ऑफ ऑनरेबल वाइस चान्सलर ऑफ RTMNU Dr. Subhash Chaudhary and Dr. Prashant Kadu sir, Dean, Faculty of Interdisciplinary Studies, ITM Nagpur University. Today is the 11th day of our internship and we are at Chargaon Plantation during a field visit. So today we have with us Parag Yelmule, Production Engineer of DSMS, Vishnu Sahare, Sarpanch Gat Gram Panchayat, and Mahadev Bharsakre, Samiti Adhyaksha. Let us know from us what are their views, and I want Mr. Parag Yelmule, Production Engineer of DSMS, to guide us. Myself Parag Yelmule, SKR Agrotech Private Limited, वर्धा. आज आपण सॉईल मॉइश्चर डिजिटल सॉईल मॉइश्चर इंडिकेटर याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचे फायदे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतो. डिजिटल सॉईल मॉइश्चर इंडिकेटर हा ICAR आणि SBI यांच्या लायसन्स थ्रू आम्ही SKR कंपनीने त्यांचं तंत्रज्ञान वापरून त्याला विकसित केलेलं आहे. डिजिटल सॉईल मॉइश्चर इंडिकेटरचा फायदा म्हणजे जे इरिगेशन होतं शेतांमध्ये ते आपल्याला वॉटर सेव्ह आणि क्रॉपला जे आपल्याला लागतं ती कमी करण्यासाठी आणि क्रॉप यील्ड मोठ्या प्रमाणात कसं येईल, ते डेव्हलपिंग कसं होईल आणि पाणी आपलं सेव्ह कसं होईल त्याबद्दल या डिव्हाइसचा यूज चांगल्या प्रमाणात होत आहे. याचं बेसिक प्रिन्सिपल आहे की जो आपला फील्ड एरिया आहे, इरिगेशन फील्ड एरिया आहे, तो जवळपास 3 टाईपमध्ये असतो. एक क्ले असतो, लोम असतो आणि सँडी टाईप असतो. जसं आपण या एरियाला तर इकडे जवळपास सँडी आहे. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. सगळ्या ठिकाणी शेती केल्या जातं आणि प्रत्येक ठिकाणी आता भौगोलिक परिस्थिती जवळपास आता बदलत चाललेली आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास आपल्याकडे 4 मंथ म्हणजे आपलं जे आहे 4 मंथ पाऊस पडतो, पण त्यामध्ये बरोबर पाऊस पडत नाही. कुठे जास्त प्रमाणात होतो, कुठे कमी प्रमाणात होतो. त्यामुळे मागील 10 वर्षामध्ये बघितलं तर आपल्या म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला आपण भेटलो तर त्यांच्याकडनं आपल्याला ऐकलं जाईल की शेतीची जी अवस्था आहे ती म्हणजे व्यवस्थित नाही आहे किंवा योग्य प्रकारे क्रॉप येत नाही किंवा आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे. आता जसं आपण टीव्हीवर बघतो, न्यूजवर बघतो की मोठमोठे आंदोलन वगैरे चालू आहेत की आम्हाला परवडत नाही किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे हे प्रकार आपल्याला ऐकायला येतात. जसं तुमचं ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही एक म्हणजे इथे ज्या उद्दिष्टानं घेऊन आलेले आहेत की आपल्याला इथे क्रॉप लावायचे आहे, त्यांना डेव्हलप करायचं म्हणजे जो एरिया लँडिंग नाही आहे त्याला आपण कसं काय डेव्हलप करू यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तसंच एक प्रयत्न आमची कंपनी शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि शेतकऱ्यांची लागत कमी कसं होईल आणि आपल्या क्रॉपसाठी जे वॉटर लागतं ते कशा प्रकारे सेव्ह केलं जाईल याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. DSMIचं टेक्निकली सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये मेजर केलं जातं आणि त्याचं रिलेशन फील्डशी असतं. याच्यामध्ये अवेलेबल सॉईल इंडिकेटर आणि PWP म्हणजे टेक्निकली जे पॉईंट असतात परमनंट विल्टिंग पॉईंट आणि एक आहे ASM अवेलेबल सॉईल मॉइश्चर. याचं रिलेशन म्हणजे टेक्निकली रिलेशन आहे जो फॉर्म्युला करून जे रेडिंग येते याच्यामध्ये डिस्प्लेला. हा एक सिम्पल डिव्हाइस आहे. याला 2 रॉड लावलेले आहे, स्टेनलेस स्टीलचे रॉड लावलेले आहे. A304 ग्रेडचे रॉड आहेत म्हणजे याला जंग चढत नाही आणि याला आतमध्ये बॅटरी दिलेली आहे, ती सोलरनी चार्ज होतो. याला आपलं सिम्पल जसं मोबाईल आहेत तसं याच्यामध्ये प्लेट सिम्पल जो मोबाईल आहे त्या प्रकारे आपल्याला इथे आपला कनेक्टर लावायचा आहे, त्याने चार्ज होऊन जातो. म्हणजे जवळपास 2-3 आवर आपण चार्ज केलं की हा डिव्हाइस आपल्याला 1 डेजमध्ये यूजमध्ये होऊन जातो. याला एक सिम पण दिलेला आहे. म्हणजे समजा एखाद्या आपण फील्डवर गेलेलो आहे, रेडिंग घेतलेलं आहे, तर शेतकऱ्यांचा आपण नंबर याच्यामध्ये एंटर केला की त्यांना मेसेज चालला जाईल. म्हणजे त्यांना कळेल की त्यांचं जे वॉटर लेवलची लेवल जी आहे ती कळेल. तर याचे बेनिफिट्स काय आहेत? बेनिफिट्स हे आहेत की समजा आपण ऊसाचं क्षेत्र वगैरे पकडलं तर जवळपास तिथे 3 ते
1 वर्ष जवळपास इरिगेशन केलं जातं. जवळपास त्यांना 34 टू 40 टाइम्स त्यांना जवळपास एका इयरमध्ये पाणी द्यावं लागतं. तर आपल्याकडे काय आहे की शेतकरी रात्रीला जातो आणि आपली पंप चालू करून देतो आणि तो 8 तास कंटिन्यू त्याला हे देतो. म्हणजे कसं आहे, त्याचा एरिया खूप मोठा आहे. तो पंप लावून देतो, सगळीकडे पाणी जातो. ठीक आहे. पण प्रत्येक क्षेत्राला तेवढंच निगडीत पाणी आवश्यक नसतं. म्हणजे काही क्रॉपला जास्त पाणी दिलं जातं, काही क्रॉपला कमी दिलं जातं. म्हणजे जिथे जास्त पाणी दिलं जाईल तिथे काय होईल, जे क्रॉपची जी ग्रोथ आहे ती खुंटेल, म्हणजे वाढणार नाहीत. म्हणजे त्याला जसं आपण जेवण करतो, जास्त झालं की त्याचे विकार होतात. त्याप्रकारे क्रॉप्सचं पण आहे. त्यांचं पण आपण आरोग्य जर संतुलित ठेवलं तर जे यील्ड आहे, पीक आहे ते व्यवस्थित येतं. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला पैसे मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त मिळेल व्यवस्थित क्रॉप आला तर. आणि शेतकरी आपण म्हणजे त्यासाठीच करत आहे. शेती जी करत आहे आपण जास्त उत्पन्न येण्यासाठीच करत आहे. तर क्रॉप जर बिघडलं तर काय होतं की आपण कीटकनाशकांचा वापर करतो. की समजा तिथे जर पाणी कमी दिलं त्या क्रॉपला तर आपण मार्केटमधनं कीटकनाशकं आणतो. कीटकनाशकं आणले म्हणजे आपला खर्च वाढला. समजा त्या क्रॉपला व्यवस्थित इरिगेशन झालं तर आपला काय होईल, खर्च कमी होणार. त्यासाठी काय आहे, या डिव्हाइसनी आपण मॉइश्चर लेवल आहेत ती आपल्याला माहिती होतं. म्हणजे जवळपास 50%च्या अबोव्ह जर लेवल राहिली तर तिथे आपल्याला पाणी द्यायची गरज नसतं. 70-75% लेवल हाय असतो. पण 50% जरी राहिली तरी आपल्याला पाणी द्यायची गरज नसतं. म्हणून या डिव्हाइसचा जो उपयोग आहे की 50%च्या कमी लेवल राहील ती आपल्याला यानी इंडिकेट होईल. म्हणजे आपण 1 डे 2 डेजमध्ये आपण आपल्याकडे डिव्हाइस राहील तर आपण चेक करत राहू की माझ्या प्लॅन्टला पाणी देण्याची आवश्यकता आहे का? ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, जवळपास समजा ज्यांच्याकडे पाणी मुबलक नाही आहे, ज्यांना आपल्याला या क्षेत्राला पाणी द्यायचं, त्या क्षेत्राला पाणी द्यायचं, तर ते म्हणजे त्यांचं एक चार्ट बनेल, कॅल्क्युलेट चार्ट बनेल आणि ते आपलं मेंटेन करेल की कोणत्या क्रॉपला किती पाणी द्यायचं आणि कोणत्या प्रकारचे क्रॉप घ्यायचे. आपल्या जमिनीला कोणत्या प्रकारचे क्रॉप घेता येईल हे त्याला म्हणजे एक एक चार्ट बनवल्यानंतर त्याला ते माहिती पडेल की आपण इयरली चार्ट बनवेल तो की हे क्रॉप घ्यायचं, ते घ्यायचं, म्हणजे त्याच्यानुसार त्याला एक बेनिफिट्स होईल. हा जो डिव्हाइस आहे ॲज कम्पेअर्ड मार्केटमध्ये जो डिव्हाइस आहे अदर कंपनीचा त्याच्यापेक्षा याची जी प्राईस आहे चीप आहेत. आणि हा पोर्टेबल डिव्हाइस असल्यामुळे आपण कुठेही नेऊ शकतो आणि त्याला हँडल करू शकतो. आणखी काही तुमचे क्वेश्चन्स आहेत? काही समजलं नाही? सर साधारण भाषात काय म्हणू शकतो आपण त्याला? काय काय मोजतं सर ते मशीन? जमिनीमधला मॉइश्चर म्हणजे पाणी. पाणी म्हणजे कसं, आता आपल्याला एखादी क्रॉप घ्यायचा आहे, ठीक आहे. तर आपल्याला क्रॉपला पाणी लागतोच. पाण्याशिवाय ते येणार नाही. आता पाऊस पडेल तर लोक काय करेल, लावण वगैरे ते असतं ते प्रकार ते करतात. ठीक आहे ना. तर एक चार्ट असतो, म्हणजे एखाद्या कृषी ऑफिसमध्ये जाल तर प्रत्येक क्रॉपनुसार एक चार्ट असतो की कोणत्या झाडाला किती पाणी पाहिजे आहे, किती इरिगेशन किती करायचं. आपल्याला चना घ्यायचं तर 2 वेळा इरिगेशन करतात. तर या टाईप्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर समजा ही डिव्हाइस तुम्ही जेव्हा घेता किंवा आम्ही फील्डवर देतो तर त्या प्रकारे त्यांना मग आम्ही माहिती त्यानुसार प्रोव्हाइड करतो त्या क्रॉपनुसार. एक्झॅक्ट व्हॅल्यू आणि कुठे भेटते? हे डिव्हाइस तर आमच्याकडेच मिळेल. मार्केट प्राइस जवळपास 4,500 रुपये काहीतरी आहे सिंगल युनिट. त्याच रेंजला जवळपास टॅक्सेस वगैरे पण 4,000 वगैरे जवळपास मार्केटला. म्हणजे वेगवेगळे अदर कंपनीचे आहेत ते हाय रेंजला आहेत. एक्सपायरी नाही, एक्सपायरी नव्हतं. म्हणजे आपण यूज कसा काय करतो त्यानुसार जसं योग्यरित्या आपण जर ठेवला. समजा कधी प्रॉब्लेम आता याची गरज काय, जसं बघा जागतिक तापमान बदल होत आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण इरिगेशन करतो क्रॉपला तर एक टेम्परेचर इश्यू राहतो, ह्युमिडिटी वाढतं. म्हणजे आपण काय समजतो की एक शेतकरी म्हणतो की याला इरिगेशन केलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉप वाढेल, पण डे टू डे चेंज होत आहे. त्याच्यामुळे ह्युमिडिटी येतो, याचा वाईंड जे येतो, हवा येतो जोरदार, त्यांचा पण प्रभाव क्रॉपवर पडतो. तर त्याच्यामुळे कसं ते पाणी उडून जातं. ते टेक्निकली असं शेतकरी विचार नाही करत. शेतकरी काय म्हणतो, मी 8 दिवस आधी पाणी दिलेलं आहे, आता त्याला पाणी द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर झाडांची जी पानं वगैरे आहेत ती पिवळी पडतात. मग तो मोठ्या प्रमाणात युरिया आणून याला देतो, म्हणजे त्याचा खर्च वाढलेला आहे. पण ते कधी पाण्याची जी लेवल असते ती कमी झाल्यामुळे ते क्रॉपवर फरक पडतो. त्याच्यामुळे या डिव्हाइसचा तिथे चांगला यूज होतो. याचा आमचं उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्याचं जे आहे ते उत्पन्न वाढवणे, त्याचा खर्च कमी करणे आणि त्याच्याकडे जे पाण्याचा साठा आहे तो एका क्रॉपला नव्हता 2-3 क्रॉपला तो डिवाइड करू शकेल, त्याचं पाणी वाचवायचं.
कारण आता बघितलं की आसपास पाणी म्हणजे आपण जे पावसाळ्याचं पाणी असतं तेच आपल्याकडे स्रोत आहे किंवा जवळपास कालवा वगैरे हे राहिलं तर ठीक आहे. आणि जनरली लोक बोर आणि विहीर करत आहे, पण त्यांची पण लेव्हल तापमान वाढीमुळे म्हणजे फास्टली कमी होतो. म्हणजे जवळपास जानेवारी फरवरी मध्ये प्रमाणे मेंटेन राहतो. त्याच्यानंतर त्याला जर क्रॉप घ्यायचा आहे तर प्रॉब्लेम येतो. म्हणजे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी या डिव्हाइसचा चांगला यूज होऊ शकतो. नाही, ज्या दिवशी पाऊस आला पूर्ण आपलं क्षेत्र ओलं आहे तर तेव्हा तो 100% राहील. म्हणजे तेव्हा गरज नाही आहे. तो कालांतराने पिरियड समोर जाईल 15-20 दिवस किंवा पाऊसच नाही पडेल. त्यानंतर आपल्याला चेक करावं लागेल. आपल्याकडे जर सोर्स आहे इरिगेशनचे की त्याचा 50%च्या खाली जर लेवल 30% 40% आली तर आपल्याला त्याला पाणी द्यावं लागेल. तर ती आपल्याला इझिली माहिती पडेल की या क्रॉपला आता आवश्यकता आहे. नाही, एकदा लेव्हल मोजली की झालं, काढून टाकायचं. त्याला लावून नाही ठेवायचं. 12 व्होल्टची बॅटरी ती. 1 डे काम येईल. म्हणजे आपण यूज नाही करत तर मग ते तसंच राहील. ऑटोमेटिकली उसमें ऑप्शन आ जाता है वो. पहले नंबर एंटर होता है, फिर ये 2 बटन दिया है ना इसमें, इससे अप डाउन हो जाता है. हाँ, उसमें ही नंबर रहता है 1 2 3 4 नहीं क्या, वो एक नंबर एंटर हो गया आगे वाला अपन बटन से ऑपरेट होता है. मशीन जब हम खरीद के लाएंगे बाजार से आपके पास से, हाँ तो साथ में कोई टेक्नीशियन आएगा कि हाँ, आपको वही चीज़ बोले ना, पहले ही बोले आपको कि आपको जो आपके क्रॉप के रिलेटेड जो है, आपका जो एरिया है, आप जो क्रॉप ले रहे हैं उसके जो रिलेशन में जो कुछ भी आपको इन्फॉर्मेशन चाहिए वो प्रोवाइड होगी. हाँ, जैसे आपके कड़ू सर है, इनसे जो हमारे कलीग ऑफिसर थे, उनसे बात करके वो आप कांटेक्ट कर सकते हैं. सर्विस कभी भी दे सकते हैं, कभी फोन किया और पूछा तो हाँ, सर्विस मिल जाती है. ऑनलाइन सर्विस मिल जाती है या कुछ बड़ी दिक्कत जाती है तो आपको फील्ड में भी आपको सर्विस मिल जाएगी. वारंटी गारंटी रिप्लेसमेंट इसके साथ वारंटी कुछ नहीं, तो भी 1 ईयर वारंटी देते हैं. अगर हमारे ओर से दिक्कत है तो पूरा रिप्लेस हो जाता है. कितनी यूनिट बिक गए? अभी सिंस हम करीब 4 साल हो गए बेच रहे हैं. करीब पहले हमारा वो इंडिकेशन वाला आता था, जगह रेड ब्लू येलो लाइट लगता था ना. उसके बाद हमने 2 साल पहले इसको ये किया, तो ऐसे टोटल हमारे 14,000 बिक गए महाराष्ट्र में. मेड इन इंडिया. मेड इन कहाँ होती सर इसकी असेंबली? असेंबली हम वर्धा MIDC है. हमारा जो हेड ऑफिस है बुट्टीपुरी में. वहाँ पे देख सकते हैं कैसे असेंबली होती है, अगर जानना है किसी स्टूडेंट हाँ, विजिट कर सकते हैं. और एक दूसरा जो डिवाइस है ये आपको दिखा नहीं था, इससे हमारे पास था. जो नाइट्रोजन है ना, नाइट्रोजन स्टेटस रहता है लिप में. हाँ, उसका स्टेटस है जो हम इससे क्लोरोफिल मेजर्ड होता है. क्लोरोफिल से हमको नाइट्रोजन का स्टेटस मालूम जाता है. मतलब एक प्रकार का जो पेड़ का हेल्थ है उसका हम चेक कर सकते हैं. अगर पत्ता पीला है तो उसको जरूर मतलब जरूरी है कि उसको कुछ देना चाहिए, तो लोग यूरिया प्रोवाइड करते हैं उसको. उससे वो ग्रीननेस आ जाता है. तो उसका प्रैक्टिकल एक बार दिखा दीजिए. आता आपण बघणार आहोत की डिजिटल सॉईल मॉइश्चर सेन्सर ॲज अ फील्डमध्ये कसं काय काम करतं. ठीक आहे. या डिव्हाइसला 4 बटन दिलेले आहे. या बटननी स्टार्ट होतं. ठीक आहे. ऑन ऑफचे याला बटन आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बटन ही सॉईल सिलेक्टची आहे. म्हणजे सॉईल सिलेक्टची बटन एकदा प्रेस केली की 3 टाईपचे सॉईल येतं. म्हणजे सँडी, लोम आणि क्ले. तर आपल्या एरियाला जी सॉईल आहे ती सिलेक्ट करायची. आता ही सँडी आहे ना, त्याच्यानंतर एक एंटर बटन दिलेली आहे. ठीक आहे. तर त्याला प्रेस करून ठेवायचं. तिथे पुट इन वेट सॉईल येईल, त्यानंतर याला एंटर करायचं. तेवढं कॅलिब्रेट झालं 100%. ठीक आहे. आधी याला 100% कॅलिब्रेट करून घ्यायचं. मग आपलं जो एरिया आहे तर तिथे 100% आपण त्याला कॅलिब्रेट केलं आहे. ठीक आहे. आपण जो कमी इरिगेशन केलेला एरिया आहे तिथे आपण डीप केलेलं, तिथे 55% आलेलं लेवल. ठीक आहे. म्हणजे
किती जवळ आहे, म्हणजे डिफरन्स जे वॉटर इरिगेशन आहे आपण तिथे पाणी जास्त दिलं त्यामुळे जास्त दाखवलं गेलं आहे, आणि इथे कमी पाणी आहे त्यामुळे इथे लेवल कमी दाखवली. म्हणजे हा डिफरन्स आपल्या फील्डमध्ये राहू शकतो. त्याच्यामुळे या डिव्हाइसचा यूज आपल्याला इरिगेशनसाठी. त्यानंतर आपण ड्रायला जर घेतलं, उसके उस साइड में ही होता है. म्हणजे आता 29 झालं बघा, म्हणजे जवळपास खूप थोडा डिफरन्स आहे. हां, पण इथे वॉटर आणि चांगल्या प्रकारे मेजर केलं आहे आणि कमी केलं आहे. म्हणजे हा एक डिफरन्स आपल्याला, म्हणजे इथे पाण्याची गरज, तिथे पाण्याची गरज कमी आहे, इथे थोडी कमी आहे, इथे थोडी जास्त आहे, इथे खूप खूप जास्त आहे. म्हणजे आज या गोष्टी आपल्याला या डिव्हाइसद्वारे माहिती होऊ शकतो. त्याद्वारे आपण आपला वॉटर सेव्ह करून. तर आजच्या अंत्योदया इंटर्नशिपच्या 11व्या दिवसाला आमच्या फील्ड व्हिजिटला आमच्यासोबत आलेले पराग येलमुले सर, प्रोडक्शन इंजिनियर ऑफ DSMS, यांनी आम्हाला मशीन्स कशा यूज करायच्या आणि त्याचे मॉइश्चर कसं हे करायचं, मेजर करायचं, त्याच्यावरती मला मार्गदर्शन दिलं. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. सोबतच विष्णू सहारे, सरपंच गट ग्रामपंचायत, यांचं देखील त्यांनी आम्हाला या मीटिंगमध्ये योगदान दिलं. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि समिती अध्यक्ष महादेव भरसाकरे हे पण आमच्यासोबत होते, त्यांचा पण मी आभार व्यक्त करते. सोबतच आपल्या VYO आणि सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन CCI नागपूर हे सर्व टीम जे आमची इंटर्नशिप करत आहे त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि तेच धन्यवाद.